हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं, पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि बुद्धी न जाणे आणि जाणे हि त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, नित्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची आशे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय आदिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता। चल विचार सागर तरंग चौथा, परिच्छेद 43। त्याच परिच्छेदातली शिष्याने घेतलेली शंका आहे। करण आणि कारण यातील भेद। 9 प्रकारचे साधारण कारण आपण पाहिली, आणि असाधारण कारण म्हणजे काय, त्यालाच करण म्हणतात, हे आपण कालच्या पाठामध्ये पाहिलं। त्यामध्ये ही जी 9 साधारण कारण सांगितली, ती 9 साधारण कारण ही पदार्थ उत्पत्तीला कारण आहेत। ही कारण पदार्थ उत्पत्तीला कारण आहेत, आणि जे उत्पत्तीला कारण असतं ते साधारण कारण असतं।
आणि त्या पदार्थाच्या ज्ञानाला जे कारण असतं का, ते असाधारण कारण असतं. असाधारण कारण आणि साधारण कारण आपण या अगोदरही अशा स्वरूपाचं शिकलो आहोत, जे आपण या अगोदर साधारण कारणामध्ये ईश्वर इच्छा, ईश्वराचं ज्ञान, ईश्वर ज्ञान आणि ईश्वर प्रयत्न. कारण ईश्वर असावा लागतो, त्याला इच्छा व्हावी लागते, त्या इच्छेमध्ये ज्ञानाची उत्पत्ती व्हावी लागते आणि प्रयत्न तसा करावा लागतो. आणि त्यासाठी कालिक लागतो आणि देशी लागतो. देश काला वाचून क्रिया घडत नाही, कार्य घडत नाही. आणि मग त्यासाठी देशकाल जरी असला, ईश्वर इच्छा असली, ईश्वर प्रयत्न असले, ईश्वर ज्ञान असलं, हे जरी असलं तरी पण उत्पत्ती करता त्या पदार्थाचं आद्रष्ट लागतं. आद्रष्ट म्हणजे पाप पुण्य धरा. पाप पुण्य असल्याशिवाय उत्पत्ती घडत नाही. उत्पत्तीला धर्म अधर्म किंवा पाप पुण्य हे असावंच लागतं. मग यावरून असं लक्षात घ्यायचं की जे देहाची प्राप्ती होते, देहाला जे येतो तो त्याच्या पूर्व कर्मानुसार म्हणजे पाप पुण्यानुसार त्याला जन्म मिळत असतो. म्हणजे जन्माला यायला पाप पुण्य कारण आहे. या देहाचं कारण पाप पुण्य आहे, हे का नाही? आणि त्यालाच आद्रष्ट म्हणतात. तसं आद्रष्ट एक लागतं आणि प्रागभाव उत्पत्तीला योग्यता लागते. उत्पत्ती होण्यासाठी योग्यता लागते आणि उत्पत्ती झाल्यावर प्रतिबंधक अभाव. कशाला? त्या उत्पत्तीला प्रतिबंधाचा अभाव असावा लागतो. प्रतिबंधाचा अभाव त्या ठिकाणी कारण मानलाय. प्रतिबंधाचा अभाव म्हणजे काय नेमकं? मग उत्पत्तीला विरोध नसणे, होण्याला विरोध नसणे, म्हणजे प्रतिबंध त्या ठिकाणी नसू नये. आणि जर प्रतिबंध असेल तर त्या ठिकाणी उत्पत्ती होणार नाही. बी पेरला आहे आणि त्याचे कोंब आता निघायचा, त्याच्या काय आहे? प्रागभाव आहे त्याच्यात. कोंब आता बाहेर निघणारच आहे. पण जर त्याच्यावर एखादा मोठा दगड येऊन पडला तर तो कोंब, त्याचा विकास होईल का काही? मग काय झालं? त्याला प्रतिबंधक असा अभाव म्हणजेच त्याचं जे वरी येणं होतं त्याला आडवं आलं. प्रतिबंधाचा अभाव. मग प्रतिबंधाचा अभाव जर असेल तर तो वरी येईल. म्हणजे तिथं दगड नसेल तर तो वरी येईल, आणि जर दगड असेल तर वर येणार नाही. मग प्रतिबंधाचा भाव असावा का अभाव असावा उत्पत्तीसाठी? कारण काय मानायचं? भाव मानायचा का अभाव? प्रतिबंधाचा प्रतिबंधाचा काय पाहिजे? अभाव पाहिजे. भाव नाही जमत. भाव कुठे लागतंय? उत्पत्तीसाठी भाव लागतो. उत्पन्न होण्यासाठी भाव लागतो
आणि उत्पन्न झाल्याच्या नंतर प्रतिबंधाचा हे प्रतिबंध जे आहे का, हे प्रतिबंध घातलाय. प्रतिबंध हे निगेटिव्ह शब्द आहे. प्रतिबंध हा कसा आहे, त्याच्यामुळं त्या ठिकाणी काय सांगावं लागायला, त्याला अभाव सांगावा लागायला. आणि त्या ठिकाणी प्रतिबंध जर हा शब्द नसता, प्रतिबंध सहयोग जर त्या ठिकाणी शब्द असला असता, तर मग त्या ठिकाणी भाव म्हणावं लागला असतं. उत्पत्तीसाठी सहयोग आहे, सहयोगाचा भाव आहे का नाही. पण इथं प्रतिबंधाचा काय सांगितलाय, अभाव सांगितलाय. आपण लग्नाचा दृष्टांत दिला होता, त्या ठिकाणी लग्न होण्याला प्रतिबंधकाचा अभाव काय आहे आणि भाव काय आहे, त्या ठिकाणी विचारपूस करणारा त्या ठिकाणी पोलीस न येणे हा प्रतिबंधकाचा भाव झाला. का भाव झाला, प्रतिबंधाचा त्या ठिकाणी तो आलाच नाही. पोलीस तिथं आलाच नाही. मग प्रतिबंध कोण करणारा होता, आहे का नाही. आणि त्याचाच जर अभाव झाला असता, तर तो आलाच नसता, तर लग्न लागलाच, आहे का नाही. मग प्रतिबंधाचा तिथं अभाव जर झाला असला तर लग्न लागलं असतं का नाही. मग पोलीस नसता येणं म्हणजे त्याचा अभाव असणं, पोलीस न येणं म्हणजे त्या अभाव असणं त्याचा, आहे का नाही. आणि पोलीस येणं म्हणजे, आहे का नाही. मग प्रतिबंधाचा तिथं भाव जर असता, त्याचा भाव आहे म्हणून त्या ठिकाणी रोखण्यात आलं लग्न. आणि त्याचा जर अभाव असला असता तर लग्न होतं ना, है का नाही. म्हणजे प्रतिबंध दूर झाला, है का नाही. कार्याला काही अडचण आली नाही. तसं मग आता हे जे कारण आहेत का, या कारणामध्ये प्रतिबंध, अभाव, प्रतिबंधाचा अभाव पाहिजे, प्रतिबंधाचा काय पाहिजे, अभाव पाहिजे. निगेटिव्ह पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे, पॉझिटिव्ह. म्हणजे ते शब्द थोडासा कालच समजून सांगायचं होतं, पण ते नंतर विसरलं. ते म्हणजे दोन्ही अर्थानं सांगायचं होतं, आपण एकाच अर्थानं सांगितलं. आणि नंतर कळालं की आता हा शब्द कळाला नसेल म्हणून, नंतर त्याच्या सहज हे झालं. म्हणलं आता हे डबल आणखी सांगावं लागते काय. आणि प्राग भाव तर कळालाच की. आणि मग त्याच्यानंतर असाधारण कारण सांगितलं. असाधारण काय सांगितलंय, त्याची व्याख्या काय आली की जे एकाच कार्याला कारण होतं ते दुसऱ्या कार्याला कारण होत नाही, एकालाच कारण होतं, त्याला काय म्हणायचं, असाधारण कारण. आणि ते असाधारण कारणच त्याला काय म्हणायचं, करण म्हणायचं, आहे का नाही. ते असाधारण असल्यामुळं त्याला करण हे नाव दिलं, कर्ण. मग ते करण, ती कर्ण ही काय उत्पत्ती करून देतात, यांच्यापासून, ह्या कर्णापासून काय कार्य घडत आहे, तर ज्ञानाचं कार्य घडत आहे. हे कर्णाचं काय कार्य करतंय, ते करण. आणि हे वरचे 9 कारण पदार्थाची उत्पत्ती, आणि हे करण काय करतंय, त्या पदार्थाचं ज्ञान करतंय, है का नाही. मग पदार्थाच्या उत्पत्तीचा प्रकार मागे आपण पाहिला तर त्याच्यामध्ये हे गेलेले, है का नाही. ज्ञान कोणाला होतंय, पदार्थ कसा उत्पन्न होतो, तसंच आहे हे पण आता हे जे करण आहे, हे करण असाधारण कारण म्हणजे करण. आणि मग हे इंद्रिय जी आहेत का आपली, ज्ञानेंद्रिय, ही काय आहेत, इथं करण म्हटलंय त्यांना. त्यांना का करण म्हटलंय, तर कारण ते ज्ञान करून देण्यासाठी त्यांच्या योगानं काय होतंय, ज्ञान त्याला होत नाही.
म्हणून त्याला करण म्हटलंय, हे का नाही. आता एखादं मुसळ एखादी अशी आपल्याला तुळशींद्रावण करायचं असेल तर त्याच्या मुशी असतात, चौकटी करायच्या असतील त्याच्या मुशी असतात. आता त्या मेढी मुशीच्या यायल्यात बघा, तिथे एक मुस असते, असा गाला असतंय आणि त्या गाल्यामध्ये ओतलं की त्याच्या प्रमाणात ती मेढ तयार होते लोह्याची शिमिटाची. आता तसं ती जशी मूस आहे का ती, आता ती मूस तिच्यापासून दुसरं कार्य होतंय का? ते तेवढंच होतंय. जे मेढी करायची असली मूस तर मेढीच होणार, चुलंगन करायची असली मूस तर चुलंगनच होणार. आणि तुळशींद्रावणाची मूस असेल तर तसं तुळशींद्रावणाच्या मुशीमध्ये मेढ तयार होत नाही आणि मेढीच्या त्या गाल्यामध्ये मुशीमध्ये तुळशींद्रावण होत नाही. ते त्याची त्यालाच कारण ठरते. मग त्याला काय म्हणायचं? असाधारण कारण. तसे हे इंद्रिय जे आपले आहेत का, हे इंद्रिय पण पाहण्याचं कार्य फक्त डोळाच करतो आणि ऐकण्याचं कार्य कानच करतो आणि चव घेण्याचं कारण जीभच करते. आणि स्पर्श कठीण आहे का मऊ आहे हे कशानं करता येते? जाणता येते, त्वचेनच जाणता येते. अशी ही ज्ञानेंद्रिय आहेत. ही ज्ञानाची काय आहेत? ज्ञानाची कशाची करण आहेत? ही हा कारणच आहेत, पण त्या कारण असाधारण असल्यामुळे त्याला करण म्हणायचं, है का नाही. ही ज्ञानाची काय आहेत? गाले. ज्ञानाचे काय आहेत? मुशीत ह्या. मग ते कोणचं ज्ञान करून देतात? कारण प्रमाणापासून कोणचं ज्ञान उत्पन्न होतंय? प्रमाज्ञान उत्पन्न होतंय. त्याच्यामुळेच तर ते प्रमाण सांगितलेत ना आधी. मग ह्या इंद्रियापासून जे ज्ञान होतंय का, ते प्रमाज्ञान होतंय. आणि प्रमाज्ञान कशाला म्हणतात? अबाधित अर्थाला विषय करून देणार ज्ञान, त्याला काय म्हणायचं? प्रमा म्हणायचं. मग या प्रमाज्ञानानं डोळ्याच्या दृष्टीनं, कानाच्या श्रोत्रानं यानं काय होतंय? प्रमाज्ञान होतंय, है का नाही. मग ते प्रमाज्ञान, ती प्रेमेची काय झाली? असाधारण कारण. प्रमाज्ञानाची असाधारण कारण. मग जी साधारण कारणे ईश्वरादी आहेत त्याच्यापासून कोणतेही कार्य होत नाही. कार्य, वस्तू, पदार्थ त्याच्या वाचून हे उत्पन्न होत नाही. तसेच आणि प्रत्यक्ष प्रमेची नेत्रादी जे इंद्रिय आहेत ही असाधारण कारणे आहेत. म्हणून प्रत्यक्ष प्रेमेची इंद्रिये ही करणे आहेत, ती कारण आहेत आणि ही प्रत्यक्ष प्रेमेची कर्ण आहेत. त्या इंद्रियास प्रमाण ही म्हणतात, म्हणून इंद्रियाला प्रमाण म्हणतात. मग प्रमाणापासून उत्पन्न होणारं ज्ञान, आता इंद्रियाला काय म्हणतात? प्रमाण. मग यांच्यापासून उत्पन्न होणारं ज्ञान ती प्रमा असते. असं सांगितल्यावर शिष्याला वाटलं की गुरुजीनं आतापर्यंत काय सांगितलंय? प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. यथार्थ ज्ञान म्हणजे काय? सर्वात श्रेष्ठ ज्ञान. यथार्थ म्हणजे ज्या ज्ञानाचा बाध होत नाही त्याला यथार्थ ज्ञान म्हणतात. ज्या ज्ञानाचा बाध होत नाही, कशानंच बाध होत नाही, त्याला काय म्हणायचं? यथार्थ ज्ञान. आणि त्याची इंद्रिय, त्याची कारणे इंद्रिय आहेत. त्याची
कारणे काय आहेत? इंद्रिय आहेत असं सांगितलंय. कोणची इंद्रिय? तर ज्ञानेंद्रिय. कशाची? त्या प्रमाज्ञानाची. परंतु आता या ठिकाणी प्रमाज्ञान आणि यथार्थ ज्ञान, ते प्रमाच काय आहे? यथार्थ आहे, है का नाही? म्हणजे यथार्थ ज्ञानाला प्रमाज्ञान असं म्हणतात. मग ते प्रमाज्ञान, त्याची इंद्रिय काय आहेत? म्हणजे प्रमाण, ज्ञानेंद्रिय असे गुरुजींना आपल्याला सांगितले. मग आता ज्ञानेंद्रिय हे प्रमाण झाले आणि ह्या प्रमाणापासून होणार ज्ञान ते प्रमाज्ञान इथपर्यंत झालं. यावर शिष्याने विचार केला, आपण असं ज्ञान आत्मसात केलंय, प्रमाज्ञान आत्मसात केलंय, म्हणजे प्रमाज्ञान आपल्याला कळालंय. पण त्या प्रमाज्ञानानं जी एकच वस्तू ज्ञात होती, त्या प्रमाज्ञानानं काय होणार आता? कारण ते असाधारण कारण आहे ना, ते आता असाधारण कारणानं एकाच ज्ञान होणार. मग ती एक वस्तू कशी आहे तिचं वर्णन करतो तो आता. परंतु ब्रह्म ज्ञानरूप आहे. त्या प्रमाज्ञानानं काय जाणायचंय? आहे का नाही? आणि ते कसं आहे? तेही ज्ञानरूपच आहे. आणि मग ते ज्ञान, त्या ब्रह्माचं ज्ञान उत्पत्ती नाशरहित आहे. त्याची उत्पत्ती होत नाही आणि त्याचा मग ते कसं आहे? अविनाशी आहे. ती वस्तू कशी बघा आता? अविनाशी वस्तू आहे आणि नित्य आहे. ती सततच राहते, तिचा नाश होत नाही अविनाशी म्हणल्यावर. मग ब्रह्मा व्यतिरिक्त दुसरे कोठेही ज्ञानही नाही. दुसरीकडे कोणाजवळ ज्ञान आहे? ज्ञानरूप कोण आहे? ब्रह्मच आहे. ते चैतन्यच आहे नाही एक ज्ञानरूप. दुसऱ्याच्या जवळ कोणाजवळ आहे का ज्ञान? एखाद्या वस्तूच्या ठिकाणी जगातल्या कोणाकडच नाही ज्ञान. मग दुसरीकडे कुठे ज्ञान नाही अशा नित्य ज्ञानास, आता हे ज्ञान कसं आहे? नित्य ज्ञान आहे. मग त्या नित्य ज्ञानास इंद्रियजन्य किंवा इंद्रियाची जन्यता, इंद्रियाच्या योगानं इंद्रियजन्यत्व कसे येईल? त्या इंद्रियांना इंद्रियजन्यत्व, इंद्रियापासून उत्पत्ती त्याची, इंद्रियापासून त्या ज्ञानाचा कसा जन्म होईल? इंद्रियजन्यत्व. कामून शंका झाली अशी त्याला. हा, प्रमाज्ञान हे कसं सांगितलंय? यथार्थ सांगितलंय. आणि मग ते यथार्थ कसं आहे? त्याचं स्वरूप नित्य आहे, व्यापकही आहे आणि ज्ञानरूपही आहे. तेच कसं आहे? ज्ञानरूपच आहे. आणि मग असं असणारी ही जी वस्तू सांगायची, ही अशी ब्रह्मवस्तू कशी? ही अशी वस्तू आहे आणि ह्या वस्तूचं ज्ञान करून घ्यायचंय. म्हणजे कशानं करून घ्यायचंय? इंद्रियाच्या मार्फत घ्यायचंय. मग ही इंद्रिय आपण आतापर्यंत हे पदार्थाचं ज्ञान करून घेतलं ह्या इंद्रियानं आणि हेच आपल्याला प्रमाज्ञान झालं. आता ही वस्तू ही अशी आहे तर ह्या डोळ्यानं कशी दिसत? आणि गुरुजी तर म्हणतात प्रमाज्ञान होतंय. पण मला तर वाटतं बाबा हे असं घडायचं नाही. कारण ब्रह्म कसं आहे? निर्गुण आणि निराकार आहे, त्याला आकार नाही. आणि इंद्रियाच्या मार्फत जे आपण ज्ञान घेतो ते आकारवानाचं घेतो ना. मग निराकाराचं कसं ज्ञान करायचं? आता जे निराकारच आहे, ज्याच्यामध्ये
काही हालचाल नाही, नित्य आहे, स्थिर आहे, त्याचं कसं ज्ञान करायचं ही मला पंचायतच पडली, असा शिष्य म्हणतो. आणि हे तर म्हणायला लागलेत इंद्रियापासून त्याचं ज्ञान होतंय, प्रत्यक्षता झाली की त्याचं ज्ञान होतंय म्हणून सांगायला. आता मग इंद्रियजन्यत्व कसे म्हणता येईल, ते इंद्रियानं कसं त्याचं ज्ञान होईल, अशी त्याची शंका आहे. शंका समजली तर उत्तर कळायला सोपं जातंय. मग अशी शंका ही शुद्ध मुमुक्षुला होत असते. अशी शंका जी सुज्ञ आहे अशांना जे समाधानपूर्वी ऐकले त्या समाधानामध्ये तो विचार करतो. त्या समाधानात तितक्या समाधानावर ज्याचं समाधान होत नाही, झालेल्या समाधानात ज्याचं समाधान होत नाही, म्हणजेच त्या समाधानामध्ये काहीतरी शंका उत्पन्न होती, ती शंका साधारण व्यक्तीला होत नाही. त्याला अंतःकरणाची स्थिती कशी असावी लागते, चाणाक्ष असा चाणाक्ष बुद्धिवान, त्या बुद्धीमध्ये तरबेजता इतकी पाहिजे की जे आपण समाधान करून घेतलं आहे त्या समाधानामध्ये समाधान काही, त्या समाधानामधलं समाधान संपलंय का, समाधानातलं समाधान काही शिल्लक राहिलंय का संपलंय. समाधान होताना समाधान जर संपलं तर शंका उत्पन्न होत नाही. समाधानानं संपावं लागतं, आणि समाधान जर शिल्लक राहिलं तर शंका होत्या. मग समाधान संपावं का समाधान शिल्लक राहावं. शंका उत्पन्न कधी होती, समाधान जर शिल्लक राहिलं, समाधान पूर्ण नाही झालं की शंकाचा त्या ठिकाणी जन्म होतो. आणि जर समाधान पूर्ण झालं की मग शंका कायची उत्पन्न होईल तिथं. जर भाजलेलं बी पेरलं, भाजलेलं बी जर पेरलं तर ते उगवतच नाही, कधीच उगवणार नाही. आणि जर बगर भाजलेलं जर पेरलं तर ते उगवतच. मग आपल्या समाधानामध्ये शंका भाजाव्या लागतात. सगळ्या शंका तिथं त्या शंकेच्या जर लाह्या केल्या ना, सगळ्या शंकेच्या जर लाही झाली तर ती शंका उत्पन्न होतच नाही. मग सर्व शंकाची लाही कधी होईल, समाधान पूर्ण झालं तर. समाधानाचा जो तवा आहे का, तो तवा पूर्ण गरम झाला की मग त्या ठिकाणी काहीही उत्पन्न होत नाही. म्हणजे समाधान पूर्ण व्हायला पाहिजे, अपूर्ण समाधानामध्ये शंकेची उत्पत्ती होते. तशी याच्या ठिकाणी शंकेची उत्पत्ती झाली, त्या अर्थी समाधान पूर्ण झालंच नाही. मग त्यासाठीच त्याला अशी शंका उत्पन्न झाली, हे प्रमाज्ञान सांगायले तर, आणि तेच यथार्थ सांगायले तर, आणि त्या ज्ञानाला इंद्रिय हे करण सांगायले तर, त्याच्या योगानं ज्ञानाची उत्पत्ती होती. आणि मग ज्याच्यापासून जी उत्पत्ती होती ते कसं आहे, संकुचित आहे, ते थोडंच व्यापक आहे. ही करणं कशी येतं, संकुचित आहेत ना, आणि ते व्यापकाचं ज्ञान कसं करून देतील. आणि अनित्य येतं, करणं कसे येतं, अनित्य येतं, नित्याचं ज्ञान कसं करून देतील. अशी त्याला शंका झाली. म्हणून तो म्हणतो, गुरुजी इंद्रियजन्यत्व
म्हणजेच कसे त्याला येईल ह्या कर्णाला इंद्रियजन्यत्व, म्हणजे इंद्रियापासून ते ज्ञान कसं होईल असं त्यांचा विचारण्याचा भाग आहे. गुरुजी म्हणतात इंद्रियजन्यत्व येण्यास काहीही हरकत नाही. तो शेवटी काय म्हणला होता, इंद्रियजन्यत्व कसं येईल. गुरुजी सुरुवातीलाच म्हणले इंद्रियजन्यत्व येण्यास, त्याच्याच आखरीच्या शब्दाला धरलंय आणि त्याच त्या ठिकाणी यांनी सुरुवात केली आखरीच्या शब्दाला धरूनच. इंद्रियजन्यत्व असा व्यवहार होण्यास काहीही हरकत नाही, असा व्यवहार होण्याला काहीही अडचण येत नाही. म्हणजे अगोदर त्याला काय द्यालाय, परोक्षत्वात धीर द्यालाय, म्हणजे अगोदर परोक्षाचं ज्ञान करून दिलं. दशम आहे, 10वा आहे, हे अगोदर का म्हणले त्यावेळेस तिथं ते दृष्टांत माहित आहे ना. मग ते दशम अस्ति म्हणजे आहे असं अगोदर म्हणले. अगोदर सांगितलं का 10वा तूच आहेस म्हणून. 10वा आहे ह्या म्हणण्यामध्ये त्यांना काय झालं, त्या 10व्याचं परोक्ष ज्ञान झालं. तितक्यात त्यांना थोडासा आनंद वाटला. आपला कोणीही आता वाहून गेलेला नाही, नदीतून आपण सगळ्याला सगळे आलो, फक्त आता प्रत्यक्ष व्हायचं राहिले त्याचं, पण हाय येते ते कुठं गेला नाही. तसं या ठिकाणी परोक्षातून म्हणतात की ज्ञान व्हायला काही, असा व्यवहार व्हायला काहीही हरकत नाही. इतक्यावरूनच त्याला अर्ध समाधान झालं. मग एकाच व्यापक चैतन्याच्या ठिकाणी चैतन्य एकच आहे आणि त्या एकाच व्यापक चैतन्याच्या ठिकाणी उपाधी भेदान निरनिराळी नावे प्राप्त होतात. त्यांना जे त्या चैतन्याला जे नावे वेगवेगळी येतात, कशामुळे येतात. आता ईश्वर तरी कशामुळे झालाय, है का नाही. आणि कुठेस्त तरी कशामुळे झाले, आणि जीव हे उपाध्यामुळे झालेत ना, नाही तर चैतन्य. मग हे जे चैतन्याचे नाव कशामुळे आले, त्या उपाधीमुळे आलेत ना, है का नाही. मग तसं ही जी नाव निरनिराळी येतात उपाधी भेदाने येतात. चैतन्याला कशी उपाधीनं कशी येतात ते सांगतो. एका तळ्यातील पाणी, एक तळ आहे, पैठणचं तळ धरा. त्या एका तळ्यातील पाणी पाटाच्या मार्गानं बागेतील आळ्या पावेतो जाते आणि नंतर ते पाणी आळ्यात शिरून आळ्याच्या आकाराचे होते. मग हे तळ्यातील पाणी, हे पाटातील पाणी, हे आळ्यातील पाणी अशी स्थूल भेदाने पाण्यास निरनिराळी नावे येतात. का पाणी वेगळे का त्याच्यातलं, जे आळ्यातलं पाणी तेच पाटातलं पाणी आहे आणि जे पाटातलं पाणी आहे तेच तळ्यातलं पाणी आहे. पाणी तेच आहे, पण ज्यावेळेस तळ्यातलं पाणी पाटात येतं त्यावेळेस आपण व्यवहार काय करतो, हे पाटातलं पाणी, आणि तेच पाटातलं पाणी आळ्यात आलं की हे आळ्यातलं पाणी, है का नाही. आता आळ्यात जे आलंय ते पाटातलंच आलंय ना, आणि पाटात जे आलंय ते तळ्यातच आलंय. मग ते पाणी तळ्यात असताना ते तळ्यातलं पाणी म्हणायचं, आणि तेच पाणी आळ्यात आलं की हे आळ्यातलं पाणी म्हणायचं. हो. मग जन्माच्या अगोदर आपलं जे चैतन्य रूप जे आपण होतो त्या अगोदर कोण होतो, ब्रह्मरूप होतो. आणि आता तेच चैतन्य आता है का नाही. मग ते जीव चैतन्य कोण आहे खरं. मग आळ्यातलं पाणी जसं तळ्यातलंच आहे तसं जीव चैतन्य हे ब्रह्मरूपच आहे.
पण हे जीव चैतन्य असं नाव का म्हणून आलंय? उपाधीमुळं, आहे का नाही? तसं पाण्याला जशी निरनिराळी नावे येतात, प्राप्त होतात, त्याचप्रमाणे सर्व व्यापक चैतन्याचा जेवढा भाग एका शरीर अंतःकरणात व्यापक आहे, त्या अंतःकरणासहित जेवढा अंतःकरणाचा भाग आहे, जेवढं शरीर आहे, तितक्या शरीरामध्ये तेवढ्या चैतन्यास प्रमातृ, त्याला काय म्हणायचं? प्रमातृ चैतन्य म्हणायचं. या शब्दाचा आणखी सखोल चिंतन करायचं म्हणजे त्याला वेळ लागत आहे. प्रमातृच का म्हटलं त्याला? असे नाव येते. त्याला काय म्हणायचं? आता आपलं जेवढं शरीर आहे तेवढ्या शरीरामध्ये चैतन्य आहे का नाही? अहो, चैतन्यातच शरीर आहे ना, त्या शरीरच कुठे? चैतन्यातच. हा, असं म्हणलं लगेच लक्षात येत आहे. हा, त्या चैतन्यातच काय आहे? हे शरीर आहे. मग त्या जितक्या चैतन्यात ते शरीर आहे, आपण असं धरूत ना कळण्यासाठी. जितक्या शरीरात जेवढं चैतन्य म्हणण्यापेक्षा हा, जितक्या चैतन्यात ते जेवढं शरीर आहे, तितक्या शरीरा जे व्यापलंय ते चैतन्य, तितकं जे शरीरामध्ये बसलंय, शरीर जितक्या चैतन्यात बसलंय तितक्या त्या शरीरातल्या चैतन्याला काय म्हणायचं? प्रमातृ चैतन्य. झाडाची सावली जशी जमिनीवर पडती, जितक्या भागात ती सावली पडली तितकं म्हणायची ती त्या झाडाची सावली, आहे का नाही? त्या झाडाची हा, तितक्या भागातल्याला, कारण ती झाडाचीच सावली ना. तसं त्या चैतन्यामध्ये जेवढं शरीर आहे तेवढ्या शरीर भागातल्याला चैतन्याला काय म्हणायचं? प्रमातृ चैतन्य. असं त्याचं नाव येतंय. हे प्रमातृ चैतन्य तळ्याच्या स्थानी समजायचं. कुठं समजायचं? आता आपलं हे शरीर काय झालं आता हे? हा, आणि इतक्यामध्ये जेवढं चैतन्य ते तळ्यातलं पाणी समजायचं. आणि दुसरं एक असं की अंतःकरणाची वृत्ती इंद्रिया द्वारा घाट्यापर्यंत जाते. आता ते तळ फुटलं, दरवाजा एक उघडा केला त्या तळ्यातला, तिथून पाणी जसं बाहेर निघत आहे का नाही? मग ते बाहेर निघण्यासाठी त्याला दरवाजा केलेला असतो आणि पुढे पाट काढून दिलेला असतो, आहे का नाही? मग त्या पाटातलं जे पाणी आहे का, त्या पाटातलं पाणी ही वृत्ती समजायची. आता चैतन्य आहे ना याच्यामध्ये. आता हेच चैतन्य आपण ज्यावेळेस पदार्थ पाहतो तिकडं बाहेर, तिकडं तिथपर्यंत काय जातंय? ती वृत्ती जाते ना, हे आपल्याला कळत आहे ना. आपली वृत्ती तिथं गेली म्हणून. मग ती वृत्ती जाणं म्हणजे काय? पाठ. तिथपर्यंत ती पाठानं गेली म्हणायचं. अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारा घटापर्यंत जाते. कुठून जाते ती? हे गेट आहे, हे असे हे 5 गेट आहेत, है का ना? आणि ह्या 5 गेटाचं एक मधात गेट आहे, ते मन. हे काय? हा, मग ते तर त्या गेट मधून कोण्या गेटला पुन्हा कोण्या गेटातून बाहेर काढायचे? मेन गेट तेच. आता समजा आपल्याला तिथून एक मेन गेट आहे त्या पाटामध्ये सोडल्याला तळ्यापाशी, आणि ते पाणी पुढं आलं की मग नांदेड विभागाला द्यायचं का परभणी विभागाला द्यायचं किंवा वरच्या काही भागाला द्यायचं, याला पुन्हा गेट बसविलेत ना. तसे आपल्याला पुन्हा 5 गेट आहेत पुढे, 5 नंबर आहेत ना. 5 नंबराचा मालक हे, है का नाही? मग जर समजा नंबर वरून जर धरला तर सगळ्यात वरी काय? चक्षु म्हणजे डोळे, हे गेट आहे, है का नाही? मग ह्या गेटातून जर ते पाणी, ती वृत्ती बाहेर निघाली
तर हे काय काम करील? पाहण्याचं, दिसण्याचं, है का नाही, ते काम करील, ते ज्ञान घेईल. मग जर कानाचं ऐकायचं काम असेल तर लगेच हे दरवाजा न बंद करता बंद होतो ना, ऐकणं तिकडे जातंय. किती सिस्टीम आहे का अशी सिस्टीम? लगेच जर इकडं कुठं बसल्यावर एखादी मुंगी फिंगी चाव लागली की लगेच तिकडं हात जाते, लगेच तिकडं वृत्ती जाते त्वचाकडे. अशी सारखी बदला बदल, आदला बदल सारखी होत राहते. मग याला म्हणायचं त्या त्या दरवाज्यातून ती ती वृत्ती जाती आणि ज्ञान करून घेती, हे का नाही. मग तेवढ्या वृत्तीतील चैतन्यास, त्या वृत्तीतल्या चैतन्यास कोणतं चैतन्य म्हणायचं? प्रमाण चैतन्य, है का नाही. ते प्रमाण चैतन्य आहे असं म्हणायचं. आणि हे पाठाच्या स्थानी समजायचं. आणि घटादी विषयात आता पुढे काय आहे? वृत्ती आता बाहेर निघाली, पाठात निघाली, तर ते पाठातलं पाणी कशात येणार? आळ्यातच येणार ना. मग घटादी विषयात व्याप्त असणाऱ्या चैतन्यास प्रमेय चैतन्य किंवा विषय चैतन्य म्हणावे. जर समजा घटावर गेली वृत्ती आपली, है का नाही, तर मग त्या ठिकाणी, त्या घटाच्या ठिकाणी ज्यावेळेस जाती त्याला कोणतं चैतन्य म्हणायचं? है का नाही. प्रमेय म्हणजे विषय. प्रमेय म्हणजे काय? विषयापर्यंत ज्यावेळेस वृत्ती जाती ती विषयाकार होती, मग त्या ठिकाणी त्याला म्हणायचं प्रमेय चैतन्य. असंच ह्याप्रमाणेच आळ्याच्या स्थानी समजावे. आळ्यामध्ये गेली की मग ते काय, कोणतं चैतन्य झालं? प्रमेय चैतन्य. मग अंतःकरण वृत्तीचा घटादी विषयाप्रमाणे आकार होतो. अंतःकरण वृत्तीचा जसा समोरची वस्तू ज्ञान करून घ्यायची तसा आकार होतो. कशाचा? वृत्तीचा, है का नाही. तसं आळ्यामध्ये सोडलेलं पाणी त्या आळ्याच्या आकारासारखं आपल्याला दिसत आहे. पाणी तसं आहे का? आता त्याच्यातलं पाणी कसं आहे? तळ्यातलं आळ्यातल्या पाण्यासारखं आहे का? आणि तेच नाही का? आणि त्याच पाण्यानं आळ्याचा आकार धारण केलाय. आता आळ्याचा आकार त्या पाण्यानं का धारण केलाय? तर आळं तसं आहे ना, आळं तसं आहे. आता हे जे समजा, आता हे आपलं हे काय तळ आहे. आता काय भाग असा इकडे गेलाय, हाताचे बाहेर भाग निघालेत, हाताचे पायाचे बाहेर भाग निघालेत, है का नाही. मग आता हाता पायाकडे बी चैतन्य आहेच की, किंवा चैतन्यात ते हात पाय आहेतच की. आणि त्या आकाराचं मग चैतन्य व्हायलंय का हात झालाय? हाताच्या आकाराचं चैतन्य झालंय. जसं हात आसन तसं ते चैतन्य आहे का नाही. मग ते हाताच्या आकाराचं झालं का नाही. तसं तळ्यामध्ये पाणी कसं आहे? व्यापक आहे ते, है का नाही. त्या ठिकाणी व्यापक चैतन्य. मग ते व्यापक असणार तेच आळ्याच्या आकाराचं झालंय. तिथं तसा आकार होता का? नाही. मग आळ्यामध्ये ज्यावेळेस येतंय तळ्यातलं, त्यावेळेस आळ्याच्या आकाराचं होतं. ते कोण होतं? तळ्यातलंच होतं. कारण त्याला उपाधी कशी मिळाली? आळ्याची मिळाली. आणि त्या उपाधीच्या आकारासारखंच होणार. मग आता हे देहाच्या आकारासारखंच याच्यातलं चैतन्य आपलं, है का नाही. मग त्या आकाराचं झालेलं चैतन्य आपण आहेत का? ज्याच्यामुळे ते चैतन्य तसं झालंय ते आपण आहेत. ज्याच्यामुळं
आता जर एखाद्या वाटीमध्ये पाणी टाकलं, वाटीत एखाद्या पाणी टाकलं आणि ते पाणी आपण वाटी फ्रीजमध्ये ठेवली, फ्रीजमध्ये ठेवली, तर ते पाणी काय होणार? गारवटून जाणार, बर्फ होणार त्याचा. मग ते पाणी कशाचा आकार धरणार? है का नाही? मग ते पाणी वाटी आहे का? त्याने तसा आकार धरलाय फक्त, कारण त्याला उपाधी कोणची होती? तिथं वाटी होती, है का नाही? तसं चैतन्यानं ह्या वाटीचा आकार धरलाय, शरीराच्या वाटीचा आकार धरलाय. मग त्या शरीर जे आहे हे काय आहे? असाधारण कारण आहे का साधारण कारण आहे? साधारणच आहे ते. हे कसं झालेलं आहे? बाहेर उत्पन्न झालंय. आपल्या शरीर आपल्या मधात आहे का? आहे का नाही? हे बाहेर आहे आपल्या. आणि जे बाहेर आहे त्याच्या आकाराचं आपण झालो. म्हणजे चैतन्य, व्यापक चैतन्य कसं झालंय? त्याच्या आकारासारखं झालंय. एखादा घट इथं ठेवला, घटाचं कसं स्वरूप असतंय? खाली थोडं थोडं गोल असतंय, खालून निमुळता असतंय, है का नाही? आणि मधात थोडं वरी आलं अर्ध्या भागात की त्याची ढेरी फुगलेली असते, है माठाची, घटाची. आणि पुन्हा आणखी थोडं वरी आलं की त्याला गळा असतंय, है का नाही? आणि पुन्हा अजून वरी त्याला आता त्याच्या मधात जे आकाश आहे, त्या घटात जे आकाश आहे ते आकाश त्याच्यासारखं झालं का नाही? जसा घट असेल तसंच आकाश झालं का नाही? मग वास्तविक पाहता तसा आकाश आहे का? त्या उपाधीमुळे त्याच्यामध्ये तसं आकार झालाय, है का नाही? तसंच त्या घटामध्ये जर पाणी टाकलं आणि ते घट आपण त्याला जर थंडी दिली फ्रीजमध्ये आणि ते घट फोडला तर ते पाणी कसं निघणार? है का नाही? आणि मग ते पाण्यानं तसा आकार धरलेला हा कवर राहणार ते उपाधी गेल्यावर, है का नाही? ते प्रारब्ध जोवर त्या घटपणाचा आहे, ते घटपणा आलेला त्याला थोडीशी गरमी लागली की त्याचं पाणी होणार मूळ स्वरूपाला. तसं ह्या शरीराचा आपण बात केला, मी नाही असं आपण समजलो. हा देह मी नाही असं आपल्याला कळालं. कशानं? ब्रह्मज्ञानानं, अध्यात्म विद्येनं, शब्दानं कळालं की आपण तसे है का नाही? मग हे कळाल्याच्या नंतर कळाल्या याचा नाश होतो का? गाडग फोड्या तो बर्फ वितळतो का? है का नाही? त्याला प्रारब्ध आहे, त्याला काय? हा, जवळ त्याला ती गरमी त्याला वितळीत नाही तवर. जर समजा एखाद्यानं असा बाण मारला किंवा गुलेरीचा खडा मारला, कशाला? एखाद्या आंब्याच्या झाडावर आंबा लागला आणि ते पाडायचा होता. मग तो जर आंबा पाळला कशानं? त्या खड्यानं दगडानं पळला. ते पळल्यावर ते खडा बी तिथंच पडायला पाहिजे ना, आंब्यासंगच खाली यायला पाहिजे. पण त्या आंब्याला छेदून त्या देठाला तोडून तो खडा पुढे जातो. त्याचं काय येते? त्याचं अदृष्ट त्या खड्याचं काम झालं तरी पण तो पुढे चाललायच ना, है का नाही? तो पुढे चाललायच ना. वाटोळीमध्ये किती पाचोळा उडतो, आणि वाटूळ जर समजा संपलीच, वाटूळच मोडली, वाटूळ मोडती ना, उत्पन्न बी होती आणि मोडती बी. वाटूळ मोडली तरी बी वरी पाला असतो, तो ते वरीच फिरत आहे. नाही फिरायचं बंद झालं तरी बी एकटाच पाला येतो. ते एकट्याच कसा कुठून येतो? ती वाटूळ संपलेली असते किंवा त्या वाटुळीच्या बाजूला झालेला असतो. वाटुळीची त्याची चुकाभूल होती. वाटुळ एकड निघून जाते, त्याचा वेग एकड.
मग ते कवर राहणार आकाशामध्ये, त्याचा आदृष्ट येतं. तसं आपलं ज्ञान झालं तरीही आदृष्ट आहे तोपर्यंत आपण या देहाचे साक्षी बनून राहणार, या देहात कर्म करणार, पंचविषयाचे भोग घेणार, कर्मेंद्रियानं कर्म करणार. हे सगळे व्यवहार होतील का नाही? आहे का नाही? हा. आणि मग तसं ह्या आकाराचं जे आपलं स्वरूप झालं आहे, आता कोण्या आकाराचं झालंय? या शरीराच्या आकाराचं झालंय आपलं स्वरूप, आहे का नाही? मग आपलं खरं स्वरूप त्या आकाराचं आहे का? व्यापक चैतन्याच्या आकाराचं. आणि इथं आपण साक्षी असल्यामुळं तसं वाटतंय आपण एवढेच आहेत, आहे का नाही? मग ते तरी वाटावं आपण सध्या आता कसं येतं, पण देहाच्या निराळीत एवढं तरी ज्ञान व्हायला पाहिजे का नाही? जरी नाही झालं व्यापक स्वरूपाचं ज्ञान. जर समजा गाडगं फुटलं तर त्या गाडग्यातला आकाश कुठे जातंय? है का नाही? ते आधीच मिळालेलं असतंय. तसं आपण कुठे जात नाहीत, कुठे येत नाहीत, कधीच नाही, कधीच कुठे जात नाहीत आणि कधीच आपल्यात जाण्या येण्याचा व्यवहार कधीच घडला नाही, घडत नाही आणि घडतच नसतंय. आपण कसे आहोत? स्थिर आहेत एकाच ठिकाणी. तर त्याला कोणी हलवू शकत नाही. का म्हणते हलतच नाही? त्या हलायला जागा नाही. तर आपल्या स्वरूपाला हलायला आहे का जागा? उलशिक तरी इकडं तिकडं. मग काय हालत आहे? गाडगं जसं उचलून बाजूला ठेवावं, ते आकाशातूनच कुठं जाते? ते आकाशातच राहते ना, आकाशातूनच जाते. आणि त्याच्यातला आकाश घेऊन जाते का? तसं आपण इथून जर उठून आता घरी गेलो तर आपण उठून गेलो का हा देह गेला? आपण तिथं बी इथं आणि इथं बी इथं. इथं असताना तिथं नाहीत का? हा हा. सामान्य रूपानं आपण आता इथं बी इथं आणि तिथं बी इथं, है का नाही? आता पंढरपुरामध्ये विठ्ठलाची मूर्ती आहे, तिच्यामध्ये चैतन्य आहे का नाही? व्यापक रूपानं, सामान्य रूपानं. हा. मग ते चैतन्य आपलं चैतन्य हे वेगळं आहे का? मग ईश्वरन जीव एक त्याच्यामुळे सांगतात ना अभेद. जसा आकाशाचा दोन गाडग्यामधला भेद नाही, है का नाही? तसं मग हे घटाकार वृत्तीतील चैतन्यास, घटाच्या आकारात वृत्तीतील चैतन्यास, आता वृत्तीमधलं चैतन्य हे कसं व्हायलंय? पुढे जसा विषय असेल त्याच्या आकारासारखं व्हायलंय ते. मग त्या चैतन्याला काय म्हणायचं? प्रमा चैतन्य. ते त्या ठिकाणी काय व्हायलंय? ज्ञान व्हायलंय. कशाचं व्हायलंय? घटाचं व्हायलंय. घटाचं घट अगोदर दिसला, है का नाही? आणि नंतर त्याचं ज्ञान झालं की हा घट आहे म्हणून. म्हणजे वृत्तीनं तसा आकार धरला, आणि आकार धरला की त्या ठिकाणी चैतन्यानं आकार धरलाच होता. वृत्तीचं झाला म्हणजे, है का नाही? मग त्या चैतन्यानं आपण कशासारखे झालो? है का नाही? मग ते घटाचं ज्ञान झालं का त्याचंच झालं? ते वृत्तीमधलं चैतन्य वृत्तीसारखं जशी वृत्ती होईल, जसं आळं करू तसं पाण्याचा. मग जसा समोरचा विषय असेल तशी वृत्ती होणार, तसं चैतन्य, है का नाही? मग तसं जे झालंय तर तो विषय तसा आहे का आपण तसे झालो? जसा विषय वृत्तीनं आकार धरलाय, है का नाही? आणि त्यानं ते ज्ञान जे व्हायलंय तिथं, तसं ज्ञान का म्हणून व्हायलंय आपल्याला हे सांगायचंय.
ज्ञान कोणाला होतंय? चैतन्याला, वृत्तीतल्या. आणि मग ते चैतन्य सुद्धा त्या आकाराचं होतंय, हे का नाही? जसं आता ह्या आकाराचं चैतन्य झालं की आपण काय म्हणालो, मी देह आहे, याचं ज्ञान व्हायलंय का नाही? तसं वृत्तीनं तिथं त्या पदार्थाचा आकार धरला की वृत्तीला त्या ठिकाणी, त्या वृत्तीतल्या चैतन्याला तिथलं ज्ञान व्हायले, होणार का नाही? हा, मग त्या ठिकाणी ते चैतन्यच त्या आकाराचं बनायले, है का नाही? आणि त्या आकाराचं झाल्याशिवाय त्याला खरं ज्ञान होत नाही, हे काय आहे म्हणून. हा, त्याला त्याच्या आकाराचं झाल्याशिवाय त्याला ज्ञान. आणि जर त्याचा थोडाच भाग जर आला तर त्याचं पूर्ण ज्ञान होतंय का? काय को दिसायला लागले पण उलसकत दिसायले, काय म्हणून कळना म्हणते हे काय, कारण चैतन्य तसं. हा, ते विशेष चैतन्य तसा वृत्तीतलं चैतन्य आकार धरीत नाही म्हणून ज्ञान होत नाही ते. आणि त्यानं सगळा त्याचा आकार धरला की मग ज्ञान होतं, हे अमुक हे. मग त्याला कोणतं चैतन्य म्हणायचं? प्रमा चैतन्य. त्याला काय म्हणायचं? प्रमा चैतन्य. मग हे प्रमा चैतन्य कुठून आलंय, आहे का नाही? प्रमातृ चैतन्यच आहे ते प्रमा चैतन्य कोण आहे? प्रमातृ चैतन्य प्रमा झालंय. प्रमा कशामुळे झालंय? हा, ते प्रमातृ कशामुळे झालंय? या जे असाधारण कारण जे प्रमाण आहेत, प्रमाण कसे येतं? इंद्रिय, त्याच्या मार्फत आलंय ते, है का नाही? आणि त्याच्यामुळं ते ज्ञान व्हायलंय. दिसण्याचं व्हायलंय, दिसायचं नाही. ते पदार्थ दिसण्याचं कार्य. कारण जर समजा ही इंद्रिय नसली नसती, ही प्रमाण जर नसली नसती तर दृष्टी तिथं जात होती का? आणि दृष्टी तिथं नसती गेली म्हणजे वृत्तीच तिथं नसती गेली तर त्या पदार्थाचं ज्ञान झालं असतं का? मग प्रमातृ झालं, प्रमा झाला असतं का? प्रमातृ चैतन्य. आता जे प्रमा झालंय ते प्रमाण झालंय. जे प्रमाण होतं का? हा, म्हणजे जे प्रमाणामध्ये होतं का तेच काय झालंय? प्रमा झालंय, है का नाही? आणि ते प्रमा आणि प्रमाण आणि प्रमातृ, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. जे प्रमा झालंय का तेच प्रमेय आहे. जे प्रमा झालंय का, प्रमेय म्हणजे वस्तू, प्रमेय म्हणजे काय? वस्तू. वस्तूच्या ठिकाणी जे ज्ञान होतंय त्याला प्रमाज्ञान म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? हा, आणि ते ज्ञान कसं आहे? अबाधित आहे का बाधित आहे? ज्ञान अबाधितच असतं कोणतंही. ज्ञान बाधित, स्वप्नातलं ज्ञान बाधित आहे का? ज्ञान बाधित नसतंच. त्या ज्ञानाला बाधित म्हणूच नाही, ज्ञान अबाधितच असतंय. ज्ञान कसे येतं? कशाचं बी ज्ञान हो द्या, अबाधित ज्ञान असतंय, है का नाही? मग ते प्रमा चैतन्य किंवा परिमिती चैतन्य म्हणायचं त्याला. त्या घटापाशी किंवा आळ्यापाशी, आळ्याच्या आकाराचं झालेलं चैतन्य का त्याला काय म्हणायचं? प्रमिती चैतन्य किंवा प्रमा चैतन्य. हे आळ्याच्या आकाराप्रमाणे झालेल्या पाण्याच्या ठिकाणी समजावे. याप्रमाणे अंतःकरण आणि त्याची वृत्ती, अंतःकरण त्याची वृत्ती यांच्या निरनिराळ्या स्थितीत नित्य ज्ञान रूप असणाऱ्या चैतन्यास
निरनिराळी नावे प्राप्त होतात. आता ही नावे कोणाला यायली तर त्या एका परमातृ चैतन्यालाच यायलीत का नाही? हा, त्यात चैतन्याच्या ठिकाणी प्रमा असे नाव उत्पन्न होण्यास, चैतन्य उत्पन्न होण्यास नव्हे. तिथं चैतन्य उत्पन्न झालंय का? त्याला फक्त नाव लागलंय आणि त्याला आकार आलाय, त्याला आणि नाव आलंय. तर आळ्याच्या आकारासारखं झालंय आणि त्याला नाव आलंय. त्याच्यात काय ते नवीन पाणी काही दुसरं झालंय का? त्याच्यात तेच आहे ना, पाणी तळ्यातलंच. तसं चैतन्य तेच आहे, फक्त त्याला तसं नाव आलंय, हे त्याला म्हणायचंय. मग विषयाकार झालेली वृत्ती कारण आहे त्याला. विषयाकार झालेली वृत्ती त्याला कारण आहे, है का नाही? तळ्यात ते गेलं म्हणून तळ्यासारखं झालं, त्याला ते आळं कारण आहे. आळ्यात गेलं म्हणून आळ्यासारखं झालंय, त्याला आळं कारण आहे तसं व्हायला. नाही तर ते तसं कसं झालं असतं? तसं होत नव्हतं. ते मनानं कसं होईन? आकाशात होतंय का तसं? जशी उपाधी लागन तसं होतंय. आणि ती वृत्ती इंद्रियजन्य आहे. वृत्ती कशी? ती इंद्रियामार्फत उत्पन्न होणारी आहे. आणि या अभिप्रायानं प्रमाज्ञानाची करणे म्हटली आहे. ही जी करणे आहेत ही कोणाची? तर प्रमाज्ञानाची ही करणे आहेत. म्हणून नित्य ज्ञानरूप चैतन्यास उत्पन्न करतात. ते काय करतात? या अभिप्रायानं आम्हाला म्हणायचं नाही म्हणते ते तसं. या अभिप्रायाने इंद्रियास करणे म्हटली नाहीत. ह्या इंद्रियाला उत्पन्न करायले त्या चैतन्याला या अभिप्रायानं आम्हाला म्हणायचं नाही. त्या ठिकाणी ते आळ्याचं पाणी झालंय ना, आळ्यासारखं. मग त्या ठिकाणी ते चैतन्य तसं उत्पन्न करतेत का हे इंद्रिय? ही करणं तशी करतेत का त्याला उत्पन्न? ते तसं होत नाही. म्हणजे ते तसं उत्पन्न झालं आहे असं आम्हाला म्हणायचं नाही. ते पाणी तसं झालंय असं म्हणायचं नाही, तसं असतंय असं म्हणायचंच नाही. ते काय म्हणतात बघा, नित्य ज्ञानरूप चैतन्यास उत्पन्न करतात. नित्य आणि ज्ञानरूप चैतन्याला उत्पन्न करतात असं आम्हाला म्हणायचं नाही. ज्ञानरूप चैतन्य, नित्य चैतन्य, त्याला ही इंद्रिय उत्पन्न करतात. इंद्रिय त्यांना उत्पन्न करत नाहीत. या अभिप्रायानं इंद्रियास करणे म्हटली नाही. इंद्रिय करणं त्या अर्थानं नाहीत ते. मग कोण्या अर्थानं म्हणायचे तुम्हाला? विषय समजण्याकरता वेदांत वेत्ते आचार्य यांनी अशी परिभाषा केलेली आहे. विषय समजण्याकरता पाणी तसं होत नाही, किंवा आपली इंद्रिय तसं त्याला करतात. आळ्यासारखं पाणी जे दिसतंय का, ते इंद्रिय तसं करतात असं नाही. चैतन्याला उत्पन्न करतात हे इंद्रिय. चैतन्याला चैतन्याला उत्पन्न करतात असं म्हणायचं नाही. मग काय म्हणायचंय? हे समजण्यासाठी तुम्हाला हा दृष्टांत करून सांगितलंय. ते म्हणतात या अभिप्रायाने प्रमज्ञानाची करणे म्हटले, इंद्रिय म्हटली. कोण्या अभिप्रायाने? विषयाकार झालेली वृत्ती कारण आहे. त्याला विषयकार वृत्ती तशी झालेली. आळ्याचा गाला तसा आहे, आळ्याचा गाला तसा आहे म्हणून ते पाणी तसं झालंय. हा, त्याला कारण कोण आहे तसं होण्याला? हा. आणि पहिली गोष्ट तर त्या आळ्यातलं पाणी तसं व्हायलंय का? त्याचा स्वभाव तसा नाहीच. ते कशामुळे झालंय? आळ्यामुळे झाले. म्हणजे उत्पन्न तसं होतंय पाणी, इंद्रिय तसं करतात असं आम्हाला म्हणायचं नाही. त्यांचं म्हणणं अशी समजून देण्याची परिभाषा आहे. तसेच अंतकरणोपहित आणि अंतकरण विशिष्ट
यातील भेद म्हणजे अंतःकरण उपाधीने युक्त जे चैतन्य त्यास अंतःकरणोपहित चैतन्य म्हणतात आणि अंतःकरण विशेषणाने युक्त जे चैतन्य त्यास अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणतात. उपाधी आणि विशेषण यांची लक्षणे मागे सांगितली आहेत तीच दृढ करून पुन्हा तुला सांगतो. एवढा भाग उद्यापासून इथून सुरुवात करू. तोपर्यंत थांबून टाइम झालाय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम